बाळाला आंघोळ कशी घालणार आहोत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अगोदर छान असा पाट मारून घ्यायचा, तो घसरणारा नको आहे. सोबतच गरम आणि थंड दोन्ही पाणी घ्यायचं. आणि आपलं पाणी हे ना जास्त गरम पण नको आणि जास्त थंड पण नको. खूप लोक खूप गरम पाणी घालतात आणि म्हणतात की गरम पाणी घातल्यामुळं बाळाला झोप येते. असं काही नसतं. सो बाळाला खूप जास्त वेळ ही आंघोळ घालायला नको. पाणी जर खूप जास्त झालं गरम तर ते साईडला काढून ठेवायचं. खूप गरम पाण्याने कधीच बाळाला आंघोळ घालायची नाही. आणि हवामान ऋतूनुसार ही पाणी गरम जास्त करू शकता. आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं पाणी जरा मीडियमच ठेवणार आहे मी. सावलीमध्ये घालायची आंघोळ, कारण इकडे गावाला असल्यामुळे आता सावलीमध्येच घालते. पाणी जी जागा घालायची तिथे जरा स्वच्छ करून घ्यायचं. आंघोळ घालायच्या अगोदर आपण त्याला मसाज करत असतो, तर त्याचं तेलकट झालेलं असतं अंग, त्यामुळे सटकण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे त्याला अलगद धरून आणायचं, पालथं टाकायचं पायांवरती. त्याचं नाक आणि तोंड दाबणार नाही ह्याची काळजी घ्यायची. बरोबर दोन्ही पायाच्या मधोमध त्याला टाकायचं. नंतर आपण पाण्यानं छान आंघोळ घालायची. खूप वेळ आंघोळ घालत बसायचं नाही, पटकन आंघोळ घालून घ्यायची. खूप जास्त पाणी घातलं म्हणजे चांगले आंघोळ घातलं असं होत नाही आहे. मी 3 महिने त्याला साबण लावली नव्हती, आता त्याला मी साबण लावून थोडी आंघोळ घालते. खूप जास्तही त्याला साबण लावायची नाही. स्किन खूप नाजूक असते, खूप ड्राय स्किन त्याची करायची नाही, पण स्वच्छ अशी त्याला आंघोळ घालायची. कशी आंघोळ घालावं ये मागचे दिवस काय होते. बजेल नाही काय लावली ती बाजू? हा लावली असं. हो 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 हो. ए मेरे गप्पो, ए मेरे चप्पो. हाय 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 बाबू. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.